नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी ऑफ MPSC इन होम या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण मॅथ्समधील संख्येचे प्रकार पाहणार आहोत। संख्यांचे प्रकार पहिली आहेत नैसर्गिक संख्या, याला मोज संख्या काउंटिंग नंबर सुद्धा म्हणतात। 1 2 3 4 5 6 या किंवा अनंत या क्रमाने येणाऱ्या आणि मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात। यालाच काउंटिंग नंबर्स म्हणतात, यालाच क्रमवार संख्याही म्हणतात। यामध्ये शून्य ही संख्या येत नाही, म्हणून शून्य ही नैसर्गिक संख्या नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक संख्या याला मोज संख्या आणि काउंटिंग नंबर्स म्हणतात। तर नैसर्गिक संख्या म्हणजे अशा संख्या ज्या आपण मोजण्यासाठी वापरतो, त्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात। आणि मोजण्यासाठी आपण सुरुवात करतो 1 2 3 4 5 आणि अनंतापर्यंत, म्हणून शून्य ही संख्या नैसर्गिक संख्या होत नाही। तर त्यानंतर पूर्ण संख्या, याला होल नंबर्स असेही म्हणतात। तर 0 1 2 3 4 5 6 आणि अनंत या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात। तर पूर्ण संख्या म्हणजे ज्या संख्येमध्ये शून्याचा समावेश असतो आणि ज्या संख्या शून्याला धरून सर्व संख्या, त्या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात। त्यानंतर समसंख्या, याला इंग्लिशमध्ये इवन नंबर्स म्हणतात। समसंख्या, समसंख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला भागले असता बाकी शून्य राहतात, म्हणजेच भाग पूर्ण जातो, आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात। शून्य ही सुद्धा समसंख्या आहे। तर समसंख्या ओळखायचं असेल तर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असेल तर ती समसंख्या समजावी। त्यानंतर क्रमवार समसंख्या, क्रमाने येणाऱ्या समसंख्यांना क्रमवार समसंख्या म्हणतात। उदाहरणार्थ बघा 2 4 6 8 10 12 14 इत्यादी, म्हणजे ज्या संख्या सम आहेत आणि त्या क्रमाने येतात त्या संख्यांना क्रमवार समसंख्या म्हणतात। त्यानंतर विषम संख्या, ऑड नंबर्स, ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरतात आणि संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात त्या संख्येला विषम संख्या म्हणतात। तर विषम संख्या म्हणजे काय? तर विषम संख्या म्हणजे ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते, म्हणजेच पूर्ण भाग जात नाही। आणि विषम संख्या ओळखायची असेल तर त्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी एक अंक असतोच, ती झाली तुमची विषम संख्या। त्यानंतर क्रमवार विषम संख्या, आता क्रमवार म्हणजेच क्रमाने येणाऱ्या विषम संख्यांना क्रमवार विषम संख्या म्हणतात। उदाहरणार्थ 1 3 5 7 9 11 अशा क्रमाने ज्या संख्या येतात त्या क्रमवार विषम संख्या असतात। क्रमवार सम किंवा विषम संख्येमध्ये नेहमी 2चा फरक असतो। क्रमवार क्रमाने येणाऱ्या समसंख्या किंवा विषम संख्या यामध्ये नेहमी 2चा फरक असतो। आता इथं बघा, ही क्रमाने येणाऱ्या विषम संख्या आहेत 1 3 5 7 9 11। 1 आणि 3 मध्ये 2चा फरक आहे, 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे, 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे, म्हणजेच क्रमवार विषम संख्यामध्ये 2चा फरक असतो। तसंच क्रमाने येणाऱ्या समसंख्यामध्ये सुद्धा 2चा फरक असतो। त्यानंतर बघणार आहोत मूळ संख्या, याला प्राईम नंबर्स म्हणतात। मूळ संख्या, ज्या संख्येला 1 आणि तीच संख्या याशिवाय अन्य कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात। उदाहरणार्थ घ्या, 13 या संख्येला 13 आणि 1 नीच भाग जातो, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून 13 ही मूळ संख्या आहे। आता मूळ संख्या जर ओळखायची असेल तर मूळ संख्याची ही संकल्पना आहे, त्या संख्येला दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही। जर भाग द्यायचाच असेल तर 1 नी भाग जातो आणि ती स्वतः संख्या त्याच संख्येने भाग जातो, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, आणि अशी संख्या असेल तर त्याला मूळ संख्या म्हणतात। तर 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत, त्या खालीलप्रमाणे आहेत। 1 ते 10 मध्ये 2 3 5 7, 11 ते 20 मध्ये 11 13 17 19, 21 ते 30 च्या दरम्यान 23 29,
31 ते 40च्या दरम्यान, 31 37, 41 ते 50च्या दरम्यान, 41 43 आणि 47, 51 ते 60च्या दरम्यान, 53 आणि 59 ह्या मूळ संख्या आहेत. 61 ते 70च्या दरम्यान, 61 आणि 67 ह्या मूळ संख्या आहेत. 71 ते 81, 71 ते 80 दरम्यान, 71 73 आणि 79 ह्या संख्या आहेत. तसंच 81 ते 90च्या दरम्यान 83 आणि 89 ह्या संख्या आहेत. आणि 91 ते 100च्या दरम्यान 97 ही मूळ संख्या आहेत. ह्या एकूण 25 संख्या आहेत. या सर्व संख्याला या मूळ संख्याचं ओळखायचं असेल तर मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, परंतु 1 आणि तीच संख्याने भाग जातो, ती झाली मूळ संख्या. आता उदाहरणार्थ बघा, 23 ही संख्या आहे. 23ला कुठल्याच दुसऱ्या संख्येने भाग जात नाही. 1नी जातो आणि 23नी जातो, दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून ती झाली मूळ संख्या. त्यानंतर बघू संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या कशाला म्हणतात? आता ह्या संख्येला संयुक्त संख्या कशाला म्हणतात तर ह्या संख्येला 1 आणि 30 संख्या याशिवाय दुसऱ्या संख्येनी भाग जातो, त्याला संयुक्त संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 6 या संख्येला 1नी जातो, 6नी भाग जातो, 2नी जातो, 3नी जातो इत्यादी संख्येनी भाग जातो, म्हणून ही झाली संयुक्त संख्या आहे. तर 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. संयुक्त संख्या ओळखायचं असेल तर संयुक्त संख्या 1नी तर भाग जातो आणि ती स्वतः जी संख्या आहे त्या संख्येने तर भाग जातोच, आणि त्याशिवाय इतर संख्येने सुद्धा त्या संख्येला भाग जातो. उदाहरणार्थ 6 ही संख्या दिलेली आहे इथं बघा. 6ला 6नी भाग जातो, 6 1 6. त्यानंतर 1नी भाग जातो आणि 2नी सुद्धा भाग जातो, 2 6 आणि 3नं भाग जातो, 3 2 6. म्हणजे संयुक्त संख्या अशी संख्या असते त्या संख्येला त्या संख्येनी भाग जातो, 1नी भाग जातो, आणखीन दुसऱ्या संख्येनी पण सुद्धा भाग जातो, म्हणून त्याला संयुक्त संख्या असे म्हणतात. इथे एक लक्षात ठेवा, 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. त्यानंतर बघू आपण जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या कशाला म्हणतात? ज्या मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो आणि त्या जोडून आलेल्या असतात त्याला जोडमूळ संख्या म्हणतात. जोडमूळ संख्या यावरूनच आपल्याला लक्षात येईल जोडून आलेल्या मूळ संख्या आणि त्या संख्यामध्ये 2चा फरक असायला पाहिजे. त्या संख्येमध्ये 2चा फरक असायला पाहिजे, त्या संख्येला आपण जोडमूळ संख्या म्हणू. 1 ते 100 पर्यंत 8 जोडमूळ संख्याच्या जोड्या आहेत. ते बघा, 3 व 5 ही झाली एक जोडमूळ संख्या. आता 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे आणि दोन्ही पण मूळ संख्या आहेत. 5 व 7 यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे आणि दोन्ही पण मूळ संख्या आहेत. 11 व 13 ह्या दोन्ही पण मूळ संख्या आहेत आणि फरक 2चा आहे. 17 व 19, 29 व 31, 41 व 43, 59 व 61, 71 व 73 इत्यादी अशा एकूण 8 जोड्या आहेत. जोडमूळ संख्येच्या अशा एकूण 1 ते 100 पर्यंत 8 जोड्या आहेत. तर जोडमूळ संख्याची संकल्पना अशी आहे की मूळच संख्या पण त्या दोन संख्यामध्ये 2चा फरक असायला पाहिजे आणि त्या जोडून आलेल्या असायला पाहिजे. 2चा फरक आणि जोडून आलेल्या असायला पाहिजे, त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. त्यानंतर बघू आपण सहमूळ संख्या. ज्या दोन संख्यामध्ये एकेरीज कोणताही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. यालाच आपण परस्पर मूळ संख्याही म्हणतात. उदाहरणार्थ बघा, 12 व 35, 12चे अवयव पाडू येते. 12चे अवयव आहेत 1 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3 आणि व 35चे अवयव आहेत 1 गुणिला 5 गुणिला 7. यामध्ये सामायिक अवयव म्हणजे सारखा अवयव फक्त 1 आहे, म्हणून ह्या सहमूळ संख्या झाल्या. आता सहमूळ संख्या ओळखायचं असेल तर वरून लक्षात ठेवायचं सामायिक अवयव फक्त 1 असतो. म्हणजे संख्यांचे अवयव पाडले असता त्या दोन्ही संख्यामध्ये सामायिक अवयव म्हणजे सारखा अवयव फक्त 1 ही संख्याच असते, बाकी सारखे नसतात. तर ती झाली
त्या झाल्या सहमूळ संख्या. आता बघा 12चे अवयव बघितले आपण 1 2 2 3. यामध्ये 1 2 2 3 आहे. तर 35चे अवयव बघितले यामध्ये 1 5 आणि 7 आहेत. तर फक्त सारखा अवयव 12मध्ये सुद्धा 1 आहे आणि 35मध्ये सुद्धा 1च आहे. म्हणून ह्या दोन झाल्या 12 व 35 सहमूळ संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या यामध्ये बरेच वेळा कन्फ्यूज होतो. तर लक्षात कसं ठेवायचं, हाऊ टू रिमेंबर इट, आणि लक्षात ठेवूनच या संख्येचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. तर इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, जोडमूळ संख्या म्हणजे जोडून आलेल्या मूळ संख्या आणि त्यामध्ये 2चा फरक असतो, त्या झाल्या जोडमूळ संख्या. आणि सहमूळ संख्या म्हणजे ज्या संख्यामध्ये सामायिक अवयव, ज्या संख्याचं विभाजन केलं असता सामायिक अवयव, ज्या संख्येचे अवयव पाडले असता सामायिक अवयव फक्त 1 असतो, त्या झाला सहमूळ संख्या. इथं सहमूळ संख्येच्या सुरुवातीचं अक्षर स आहे, स वरून सामायिक अवयव असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण संख्येचे प्रकार बघितलेले आहेत. यावर आधारित MPSC, UPSC, PSI, STA असिस्टंट, तलाठी, बँकिंग यामध्ये कसे प्रश्न विचारतात ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक फॉर वॉचिंग स्टडी ऑफ MPSC इन होम यूट्यूब चॅनल. थँक्स.